6व्या आठवड्यामधील पहिल्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आपण एकत्र कपल्ड कणांची समस्या पाहत होतो आणि आमच्यासाठी असकपलिंगचा अर्थ असा आहे की जर मी त्यापैकी एकाला डिस्टर्बन्स दिला तर इतरांनाही डिस्टर्बन्स होईल. म्हणून जर मी ऑसिलेटर म्हटले तर इतर एक कण देखील सुरू करतील, ऑसिलेटिंग लवकरच पुरतील. आम्ही या अर्थाने ऑसिलेटरची वृद्धी पाहू शकतो की जर मी एक विशिष्ट कण पुढील गोष्टीमध्ये डिस्टर्बन्स व्यक्त करणार असेल तर आणि मग पुढील आणि त्याप्रमाणे पुढे, आणि जेव्हा ते काही लहान फेज अंतरसह असे करते आणि अशा प्रकारे डिस्टर्बन्स पसरते आणि या डिस्टर्बन्सचा प्रोपगेशन ज्याला आपण वेव्ह म्हणतो. म्हणून जेव्हा आपण वेव्ह विषयी बोलतो तेव्हा ध्वनी वेव्ह म्हणतात. प्रेशर डिस्टर्बन्सचा प्रोपगेशन होत आहे. तर त्याचप्रमाणे प्रत्येक वेव्ह काही अर्थाने विशिष्ट प्रकारच्या डिस्टर्बन्सचा प्रोपगेशन करते. म्हणून येथे आपण एका स्ट्रिंगमध्ये निर्माण केलेल्या डिस्टर्बन्सबद्दल आणि शेवटी बोलत आहोत. आम्ही पार्टिकल्स जवळ आणि जवळ आणण्याचे ठरविले जेणेकरून ते सुरू ठेवतील. तर या पार्टिकलच्या लहान अंतराच्या मर्यादेपर्यंत आम्ही सामान्य वारंवारता काय आहेत हे मिळविले. आम्ही सामान्य पद्धती काय आहेत आणि इतर प्रकारे हे प्राप्त करतो. तर ते पासून सुरू होते एकल कणाचा विचार करून, नंतर दोन कण, मग आम्ही n कण गेले आणि मग आम्ही कंटिन्यूअम लिमिट घेतली. आता थेट स्ट्रिंगसह कार्य करेल आणि साठी विचारा एक प्रकारचे दोलन काय आहे जे ते प्रदर्शित करेल किंवा ते प्रदर्शित करेल अशा ऑसिलेशन्सचा नमुना किंवा पॅटर्न प्रदर्शित करेल. तर प्रश्न पुन्हा च्या सामान्य मॉड्यूल्सच्या स्ट्रिंगच्या कार्यपद्धतीबद्दल आहे. म्हणून प्रारंभिक बिंदू आहे स्ट्रिंगचा एक स्मॉल पोर्शनचा विचार आहे. असे म्हणू द्या की मी यासारख्या स्मॉल पोर्शनचा विचार करू, ठीक आहे. त्यामुळे संपूर्ण स्ट्रिंग ऑसिलेटिंग आहे, बाकीच्या भागांचे काय होत आहे याची मला काळजी वाटत नाही, म्हणून मी फक्त लहान सेगमेंटकडे पाहत आहे. मी त्याला येथे x आणि x अधिक dx दरम्यान असलेला एक सेगमेंट म्हणतो. आणि हा सेगमेंट x व तो कोन क्षैतिज आणि x अधिक dx वर कोन बनवितो आणि क्षैतिजसह कोन t अधिक d थीटा बनवितो. आणि असे गृहीत धरेल की स्ट्रिंग अर्थातच आणि स्ट्रिंगमध्ये वस्तुमान आहे जे सर्वत्र समान रीतीने वितरित केले जाते. तर दुसऱ्या शब्दांत स्ट्रिंगची घनता च्या दरम्यान समान आहे आणि आम्ही दर्शवितो घनता किंवा अधिक बरोबर पंक्तीची लिनियर घनता आणि स्ट्रिंगमध्ये युनिफॉर्म टॅन थीटा टी आहे. असे देखील आपण समस्येच्या फिजिक्स मधून स्पष्टपणे गृहीत धरू. आपण क्रमवारी लावू शकतो की हॉरिझॉन्टल दिशेने कोणतेही निव्वळ बल नाही, त्यामुळे संपूर्ण स्ट्रिंग हॉरिझॉन्टल हलत नाही, फक्त वर्टिकल दिशेने बल आहेत जे मुळे ऑसिलेशन्स होतात. म्हणून मी या सेगमेंटची लांबी d ने दर्शवितो. तर मी d साठी एक एक्सप्रेशन लिहू तर d ds स्क्वेअर होईल. तर स्पष्टपणे dx स्क्वेअर हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. आता हे अंतर dx आहे आणि त्याचप्रमाणे दास हे अंतर माझ्यासाठी सोपे आहे. ds साठी खालील संबंध लिहा, मी तुम्हाला ते स्वतः करू देईन. आपल्याला फक्त dx स्क्वेअर ने विभाजित करणे आवश्यक आहे, तर आपल्याला पुढील संबंध मिळतील. तर हा संबंध आहे, मला ची आवश्यकता आहे जी मला स्ट्रिंगच्या सेगमेंट लांबीची लांबी देते जी मी विचारात घेत आहे. स्ट्रिंगमध्ये युनिफॉर्म टॅन थीटा टी असल्याने तर आपण कल्पना करू शकता की टॅन थीटाचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल जो टी कॉस थीटा असेल आणि वर्टिकल कंपोनंट जो
टी साइन थीटा असेल तर हे असे आहे की हे प्रकरण असले पाहिजे हा बिंदू, आणि त्याचप्रमाणे आणखी एक असेल टॅन थीटा, याचा कंपोनंट जो या टप्प्यावरही येथे काम करेल. त्यामुळे या प्रकरणात हॉरिझॉन्टल घटक या दिशेने कार्य करेल आणि व्हर्टिकल घटक अर्थातच खाली कार्य करेल, तर येथे या टप्प्यावर हॉरिझॉन्टल घटक या दिशेने आणि व्हर्टिकल कंपोनंट येथे कार्य करेल. तर स्पष्टपणे आपण पाहतो की हॉरिझॉन्टल कंपोनंट विरुद्ध दिशेने कार्य करीत आहेत, तर व्हर्टिकल कंपोनंट एकत्रितपणे खाली कार्य करीत आहेत. आणि आपल्याला त्या च्या महत्त्वपूर्ण गृहीत धरून ठेवायचे आहे ऑसिलेशनचे अँप्लिट्यूड एक लहान पुरेसे आहे. याचा अर्थ असा आहे की येथे डी थीटा पर्याप्त प्रमाणात लहान असेल तर मला टी प्लस डी थीटाचे राईट साइन करायचे असल्यास आय डी थीटा हे पुरेसे लहान असल्याचे गृहीत धरू शकतो. आणि जेव्हा डी थीटा लहान असेल तेव्हा मर्यादेमध्ये हे अंदाजे 0 आहे. त्यामुळे दोन हॉरिझॉन्टल कंपोनंट एकमेकांना संतुलित करतात. बलाच्या व्हर्टिकल कंपोनंटविषयी काय, तर बलाचा हा व्हर्टिकल कंपोनंट टॅन थीटामुळे व्हर्टिकल कंपोनंट आहेत. ऑसिलेटरला स्ट्रिंगसाठी रिस्टोरिंग बल प्रदान करते. तर या प्रकरणात मला टी साइन थीटा प्लस मिळेल डी थीटा वजा टी साइन थीटा. हे व्हर्टिकल कंपोनंट खालीलप्रमाणे लिहिले जाऊ शकतात, जेणेकरून टॅन थीटाच्या व्हर्टिकल कंपोनंटच्या एक्सप्रेशन असेल. आपण पाहू शकता की आपण हे सत्य वापरू शकतो की साइन थीटा अंदाजे डाव बाय डाव एक्स आणि योग्य स्थितीत मूल्यांकन केले आहे. मी dx ने गुणाकार आणि भागाकार करू शकतो. आणि या सह आपण लक्षात घ्याल की स्क्वेअर कंसातील क्वांटिटी अंशतः डिफरन्शियल नमुन्यात लिहिले जाऊ शकते. तर हे फक्त टी डाव स्क्वेअर y बाय डाव x स्क्वेअर ते x पर्यंत असेल. आता अर्थातच मी हे वस्तुमान वेळा प्रवेग एवढे आहे, म्हणून स्ट्रिंगचे वस्तुमान लिनियर घनता स्ट्रिंगच्या सेगमेंटने गुणाकार केले जाईल, ज्याचा विचार केला जात आहे, जो सेगमेंटची लांबी dx आहे. आम्ही विचार करीत आहोत. आणि अर्थातच पुन्हा मर्यादेमध्ये जेव्हा ऑसिलेशन्सचे अँप्लिट्यूड कमी होते, आम्ही असे मानतो की ds अंदाजे dx च्या बरोबरीचा आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही प्रत्यक्षात d साठी एक एक्सप्रेशन लिहिली जी स्ट्रिंगच्या सेगमेंटच्या वास्तविक लांबीच्या आहे. आणि आता लहान दोलनांच्या मर्यादेमध्ये आपण असे मानतो की ds हे dx च्या अगदी जवळ आहे. म्हणून मी हे सत्य वापरतो की रो dx मधील वस्तुमान रो स्ट्रिंगचा समूह आहे आणि त्याचे गुणाकार 2 डाव टी स्क्वेअर y आहे. आणि हे टी dx बरोबर आहे. तर अर्थातच आता या एक्सप्रेशनमध्ये dx आणि dx रद्द होईल. मी इक्वेशनसह सोडले आहे, जे आपण आधीच पाहिले आहे. म्हणून मला स्पष्टपणे x आणि t वर y चे योग्य अवलंबित्व द्या. तर ते t द्वारे रो डो स्क्वेअर y असेल, डो x स्क्वेअर. त्यानंतर रो ने हा शब्द काय आहे ते पाहूया. आम्हाला सांगेल आणि द्रुत आयामी विश्लेषण करणे अधिक सोपे आहे हे पाहणे. जर आपण या इक्वेशनच्या डाव्या बाजूला पाहिले तर त्यास लांबी स्क्वेअर वेळ स्क्वेअर
ने विभाजित केले आहे कारण त्याचे डो स्क्वेअर y ने डो t स्क्वेअर होते तर त्याची लांबी स्क्वेअर वेळ स्क्वेअरनुसार आणि येथे राईट हँड साइडला माझ्याकडे अर्थातच टी रो ने आहे. मी आता जे आहे त्याबद्दल काळजी करणार नाही आणि येथे माझ्याकडे लांबी स्क्वेअर आहे कारण त्याचा डाव स्क्वेअर डाव x स्क्वेअर आहे. तर अर्थातच हे परिमाण आणखी एक रद्द करेल ज्याचा अर्थ असा आहे की हे मला सांगते की हे t द्वारे रो वेलोसिटीच्या परिमाणांशी संबंधित आहे. स्पष्टपणे L बाय T हे विस्थापन वेळेत विभाजित केले आहे आणि टी स्क्वेअर द्वारे L स्क्वेअर वेलोसिटीचा एक स्क्वेअर आहे. तर या क्वांटिटीचे टी चे रो चे वेलोसिटी स्क्वेअर परिमाण असले पाहिजे. खरे तर हे निष्पन्न झाले की हे फक्त वेव्हच्या वेलोसिटीचे प्रतिनिधित्व करते. तर सामान्यतः त्याचे खालील प्रकारे लिहिलेले आहे. हे इक्वेशन c स्क्वेअर रो च्या बरोबरीचे आहे. हे स्ट्रिंगमधील टेन्शनवर अवलंबून आहे आणि दुसरा भाग अर्थातच लिनियर घनतेचा आहे. स्ट्रिंग हे माध्यम आहे ज्यामध्ये वेव्ह गती घडत आहे. टेन्शन माध्यमाच्या गुणधर्माशी संबंधित आहे आणि अर्थातच कायनेटिक एनर्जी स्ट्रिंगमध्ये टेन्शन आहे. रो जी लिनियर घनता आहे हे साठी जबाबदार आहे मुळात ही प्रॉपर्टीशी संबंधित आहे. तर गतिशील ऊर्जेला जबाबदार असलेल्या एखाद्या गोष्टीसाठी कायनेटिक एनर्जीसाठी जबाबदार असलेल्या एखाद्या गोष्टीमधील गुणोत्तर. तर येथे पुन्हा माझ्याकडे वेव्ह इक्वेशन आहे आणि पुन्हा आपल्याला आठवण करून देण्यासाठी आम्हाला बाउंड्री कंडिशन्सची चिंता नाही. बाउंड्री कंडिशन्स घातल्या जातील जेव्हा आम्ही प्रत्यक्षात एखाद्या विशिष्ट समस्येचे निराकरण केले. आता उपाय बद्दल काय म्हणून जेव्हा मला म्हणायचे आहे की समाधान म्हणजे मला पुढील गोष्टी जाणून घ्यायचे आहेत की y हे x आणि t चे कार्य म्हणून काय आहे. दुसऱ्या शब्दांत मला हे जाणून घ्यायचे आहे की स्ट्रिंगच्या ठिकाणी विस्थापन एका विशिष्ट स्थानावर आहे. जर मला हे माहित असेल तर अर्थातच मी असा दावा करू शकतो की मी प्रॉब्लेमचे पूर्णपणे निराकरण केले आहे. हे पाहणे सोपे आहे की एक शक्य सोल्युशन च्या फॉर्म f c t वजा x असू शकते. तर c अर्थातच वेलोसिटी t वेळ आहे आणि x नक्कीच स्ट्रिंगसह स्थान आहे. तर एकतर कोणी c t वजा x किंवा चे काही फंक्शन घेऊ शकतो. काहींचे कार्य c t प्लस x यापैकी कोणीही उत्तर म्हणून कार्य करेल. आता मला फक्त मध्ये प्लग इन करणे आवश्यक आहे. या इक्वेशन मध्ये हे दोन प्रमाण हे आणि हे आहे. तर मी प्लग इन वेळ डेरिव्हेटिव्हज मध्ये आहे का हे पाहणे अगदी सोपे आहे. तर अर्थातच हे येथे जाईल आणि c स्क्वेअर चानक L असेल तर c t वजा x समानच्या f डबल प्राइम आहे आणि अर्थातच राईट हँड साइडला माझ्याकडे c t वजा x f डबल प्राइम आहे आणि स्पष्टपणे ते एकमेकांशी बरोबर आहेत. तर आम्ही प्रकारचे आहोत की समाधानासाठी आमचे अनंतच निराकरण जे c t वजा x चे काही कार्य आहे खरोखर वेव्ह इक्वेशनसाठी एक उपाय आहे आणि त्याच प्रकारे आपण c t प्लस x च्या f मध्ये देखील प्लग इन करू शकता आणि स्व ला खात्री करून घ्या की c t प्लस x चे कोणतेही फंक्शन वेव्ह इक्वेशनचे देखील एक निराकरण असेल. मला जाणून घ्यायचे आहे की काही कार्य निर्दिष्ट करते. तर आपल्याला माहित आहे की आम्ही ऑसिलेटरी सिस्टमशी व्यवहार करीत आहोत. स्ट्रिंग्ज ऑसिलेटिंग करत आहेत तर आपण साइन आणि कोसाइन फंक्शन करण्याची अपेक्षा केली पाहिजे. म्हणून जर आपण एखाद्या स्ट्रिंगचा कोणताही लहान सेगमेंट घेतला जो कदाचित एकण सारखा असेल आणि तो मुळात वर आणि खाली जात असेल. म्हणून जर मी माझ्या सेल फोनवर लक्ष केंद्रित केले तर च्या इन्फिनिटेसिमल सेगमेंट स्ट्रिंगशिवाय
उपाय काहीच करत नाही, फक्त वर जात आहे आणि ऑसिलेशन्सचा खाली उतरते, ज्यासाठी आम्हाला आमच्या पहिल्या आठवड्याच्या लेक्चरचे सोल्युशन आधीच माहित आहे। तर उपाय एकतर साइन फंक्शन किंवा कोसाइन फंक्शन असावे। तर ह्याच्या आधारे मी असे म्हणू शकतो की एका लहान सेगमेंटसाठी y विस्थापन एक चिन्ह ओमेगा टी वजा फाय असावी। तर त्या सर्व सेगमेंटला ऑक्सिलेटिंग झाल्यावर एक संभाव्य उपाय असावा। तर कसे तरी मला AC मध्ये आणायचे आहे T वजा X, ज्यामध्ये असे करायचे की मी ते 2 पाय म्यू T वजा मध्ये पुन्हा लिहू शकतो आणि हा फाय जो रेडियनमध्ये मूलत आहे, मला ते 2 पाय x बाय लॅम्बडा लिहू दे। आणि आता मिळवण्यासाठी ct वजा x मी हे 2 पाय c ला लॅम्बडा द्वारे बदलू शकतो। आता आपण पाहाल की यामध्ये मी 2 पाय बाय लॅम्बडा d बाहेर घेऊ शकतो। तर माझ्याकडे ct असेल वजा x। तर मग मी हे प्राप्त केले ते वेव्ह इक्वेशनसाठी एक उपाय आहे। तर y हे विस्थापन आहे जे स्थान आणि वेळ चे कार्य आहे आणि आम्हाला पाहिजे तसे आम्ही ct वजा x च्या काही फंक्शनच्या बाबतीत उत्तर परत करतो आणि असे केल्याने आपल्याला हे करण्यास प्रवृत्त केले गेले की स्ट्रिंगचा एक छोटासा सेगमेंट काहीच करत नाही, परंतु एक ऑसिलेटर सरासरी स्थितीबद्दल देखील केले आहे आणि आपल्याला आठवण करून देण्यासाठी न्यूअन्स ही फ्रिक्वेन्सी आहे। ओमेगा कोणीय फ्रिक्वेन्सी आहे आणि लॅम्बडा तरंगलांबी आहे। आणि फाय अर्थातच चेहऱ्याचा आहे। आम्ही वेव्ह व्हेक्टर नावाचे आणखी एक क्वांटिटी देखील सादर करू शकतो जे k आहे, जे फूट बाय लांबीचे असेल। तर k हा वेव्ह व्हेक्टर आहे आणि जर मी मध्ये प्लग केले तर k मी k च्या दृष्टीने उपाय लिहू शकतो आणि ते x च्या y होईल। ते साइन ओमेगा वजा k डॉट x च्या समान आहे आणि हे आपण सहजपणे शोधू शकता की हे वेव्हशी संबंधित आहे, सकारात्मक x दिशेने प्रवास करीत आहे। त्याचप्रमाणे मी आणखी एक उपाय लिहू शकतो जो x चा y आहे, जो a साइन ओमेगा t अधिक kx च्या समान आहे। तर हे च्या समतुल्य होईल। एक वेव्ह ऋणात्मक x दिशेने प्रवास करीत आहे आणि नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा साइन आणि कोसाइन कार्ये गुंतलेली असतात तेव्हा हे केवळ शक्य नाही, उपाय नाही की आपण चा विचार करू शकतो। एक्सपोनेन्शियल कार्यांच्या बाबतीत ते लिहिण्याचे मार्ग आहेत। आम्ही आधीच पाहिले होते की रोजी मी शेवटी तो शब्द 10 शब्द देखील कळवू शकतो। आम्ही k ला लॅम्बडाने 2 पाय असे लिहिले, परंतु जर आपण गुणले आणि न्यू ने भागाकार कराल, आपण हे ओमेगा असे देखील लिहू शकता। पुढील मॉड्यूल ने चालू राहील आणि या निराकरणाच्या आणखी गुणधर्माकडे पाहण्याचा प्रयत्न करेल आणि काही वास्तविक समस्या सोडवतील। आपण लक्षात घ्याल की समाधान प्राप्त करताना आपण कोणतीही बाउंडरी कंडिशन ठेवली नाही, या अर्थाने एक सामान्य उपाय आहे, परंतु पुढील काही लेक्चरमध्ये आम्ही बाउंडरी कंडिशन्स ठेवू आणि विशिष्ट समस्यांसाठी विशिष्ट उपाय मिळवू।